केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि 2 पक्ष झाले, पण अजूनही राष्ट्रवादीत साहेब म्हटलं म्हणजे शरद पवारच सगळ्यांच्या नजरेसमोर येतात. पण आता अजित पवारांच्या एका विधानामुळे ते शरद पवारांच्या साहेबपणावरतीही दावा सांगतायत का, अशी चर्चा रंगली आहे. पुण्याच्या खेडमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार काय म्हणाले आपण पाहूया. मी तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देणार. मी तुम्हाला अंतर पण कधी करू देणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मी आज 30-32 वर्ष या जिल्ह्याच्या समाजकारणात राजकारणात लक्ष देत असतो. तर या वक्तव्यानंतर आता अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षासोबत पक्षाचं साहेबपण सुद्धा हवंय का, याची चर्चा होतीये. अजित पवारांनी काका शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं, पण पक्ष आणि चिन्ह असताना सुद्धा लोकसभेत अजित पवारांच्या उमेदवारांची पिछेहाट झाली. ज्या बारामतीनं अजित पवारांना तब्बल 32 वर्ष साथ दिली, त्याच बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादीचे साहेब अर्थात शरद पवारांच्या रणनीतीनं अजित पवारांना धोबी पछाड दिला. लोकसभेनंतर बारामतीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना भेटून बारामतीचा दादा बदला अशी मागणी सुद्धा केली होती. आता अजितदादांनी आपणच साहेब असल्याचं म्हटल्यावर खासदार अमोल कोल्हेंनी महाराष्ट्रात खरे साहेब कोण हे सांगत अजित पवारांना टोलेही लगावलेत. केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, त्यासाठीचा एकूण सामाजिक व्यासंग असेल, त्यासाठीचं स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणजे कुणाच्या जीवावर नाही पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळ छातीवर घेणं असेल, केवळ संकट आलं म्हणून भूमिका बदलणं यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत. तर अजित पवारांनी साहेबपणावर केलेल्या दाव्यामागे कार्यकर्त्यांच्या मनात शरद पवारांच्या प्रती असलेलं मोठेपण मिळवण्याची ही खेळी असल्याची चर्चा आहे. याबद्दल राजकीय विश्लेषकांचं काहीसं असं मत पडलं. नागरिकांमध्ये ते एक मेसेज देऊ बघतायत आणि आपल्या प्रामाणिक आमदारांसाठी आपण निश्चित त्यांच्या पाठीमागे उभं राहणार असंही ते सांगत आहे. मात्र हा साहेबरूपी जो काटेरी मुकुट आहे तो इतका सहजासहजी पेलणारा नाही. त्यासाठी अनेक संघर्षांना शरद पवारांना सामोरं जावं लागलं. असा संघर्ष आता अजित पवारांच्या पुढ्यात येऊ पाहत आहे. हा संघर्ष अजित पवारांना नक्की पेलणार की हा साहेबरूपी काटेरी मुकुट त्यांच्या राजकारणासाठी एक अधोगती ठरणार हे येत्या काळातच हे दिसणार आहे. तर लोकसभेनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामतीमध्ये अजित पवारांना घेरण्याची तयारी केलेली आहे. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांना पुढे करत बारामतीतनं उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच बारामतीतनं न लढण्याचे एक प्रकारे संकेत दिल्याचंही पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा दादा बारामतीत फ्रंटफूटवरती येऊन खेळतील असा दाट अंदाज आहे. आणि असं झालं तर बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगलेली पाहायला मिळू शकेल. शेवटी काही लोकशाही आहे. मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारण करायचं असेल तर अजित पवारांना विधानसभेवर निवडूनच जावं लागेल आणि त्यासाठी त्यांना बारामती सारखा एक सुरक्षित मतदारसंघ सोडून ते दुसरीकडे जातील अशी कुठलीही फारशी शक्यता नाही. त्यामुळं जय पवारांचं नाव या ठिकाणी जे घेतलं गेलं ते केवळ या ठिकाणी एक सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न होता. तर अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह सुद्धा मिळवलं. पण राष्ट्रवादी पक्ष मिळवूनही अजित पवारांनी पवारांचं मोठेपण त्यांना काही मिळवता आलं नसावं. त्यामुळेच की काय आता अजित पवारांना दादाऐवजी अजित पवार साहेब म्हणून घेणं जास्त सोयीस्कर वाटतंय. दादांच्या साहेबपणाचा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि यापुढची बातमी आहे भाजपच्या अंतर्गत सर्वे संदर्भातली.
तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना विदर्भातनं मात्र महायुतीची चिंता वाढवणारा एक सर्वे समोर आलाय। हा सर्वे कुठल्याही एजन्सी किंवा न्यूज चॅनलचा नाही, तर हा भाजपचा अंतर्गत सर्वे असल्याचं कळतंय। भाजपनं आपल्या बालेकिल्ल्यात विदर्भात केलेला अंतर्गत सर्वे भाजपसाठी चिंताजनक असल्याची चर्चा आहे। या अंतर्गत सर्वेनुसार विदर्भात महायुतीला 62 पैकी केवळ 25 जागा मिळतील असा अंदाज काढला गेलाय। हा सर्वे नेमका काय सांगतो ते आपण पाहूया। या सर्वेमध्ये विदर्भात महायुतीची पिछेहाट होताना दिसते। 2024 साली महायुतीला फक्त 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे। त्याच महायुतीनं किंवा भाजप आणि शिवसेना युतीनं 2019 साली एकूण 40 जागा जिंकलेल्या होत्या। तर भाजप 2019 साली विदर्भामध्ये 29 जागा जिंकली होती। तीच भाजप या अंतर्गत सर्वेनुसार भाजपच्या 2024 साली 18 जागांवरती येण्याची शक्यता आहे। तर पुढचा अंदाज आहे नागपूर बद्दलचा। भाजप नागपूरमध्ये गेल्या वेळेला 4 जागा जिंकलेली होती, 12 जागा जिंकलेली होती। या वेळेला मात्र 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। एकूण 12 जागा आहेत नागपूरमध्ये। म्हणजे यंदा भाजपला 9 जागांचं तर राष्ट्रवादीला 4 जागांचं नुकसान होताना दिसतंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे काय आकडे आहेत ते सुद्धा आपण पाहूया। शिवसेना 2019 साली 5 जागा जिंकलेली आणि आता 2024 साली शिवसेनेला 5 जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त होतोय। तर राष्ट्रवादी काँग्रेसची काय स्थिती? 2019 साली राष्ट्रवादी 6 जागा जिंकलेली, यंदा मात्र विदर्भात राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होऊ लागलाय। त्यामुळे भाजप 9 जागांची पिछाडी विदर्भामध्ये भाजपला होण्याचा अंदाज आहे। 4 जागा राष्ट्रवादीच्या कमी होऊ शकतात, पण शिवसेनेला, कारण शिवसेना गेल्या वेळेला 4 जागा जिंकलेली, यंदा शिवसेनेला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शिवसेना +1 जागा असा हा भाजपचा विदर्भाचा इंटरनल सर्वे सांगतोय। हा जनतेचा सर्वे नाहीये, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे। तुम्हाला निवडणुकीच्या निकालांचं दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत, देशाने भाजपला किती जागा भेटतील असं तुमचा अंदाज? बघा, दावा करणे चुकीचं आहे, मी दाव्याला मान्य करत नाही। तर 2014 साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणण्यात विदर्भाचा वाटा बराच मोठा होता, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात प्रचंड फटका बसला। तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी वातावरण अनुकूल नसल्याचा भाजपचा अंतर्गत सर्वे समोर आलेला आहे। तर तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला, खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही, ही गोष्ट समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपला तो फटका बसताना दिसतोय। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांमधील जो रोष आहे तो आता तो प्रतिबिंबित होताना दिसतोय, कारण सोयाबीनचा आणि कापसाचा उत्पादन खर्च वाढलाय। त्या तुलनेत जो बाजारात भाव मिळतो आहे सोयाबीनला आणि कापसाला तो पुरेसा नाही आहे आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत जो रोष आहे तो जाणवतो आहे। आणि भाजपच्या अंतर्गत सर्वेतनं विदर्भाचा अंदाज व्यक्त होतानाच विविध एजन्सीज आणि संस्थांच्या ओपिनियन पोलमधनं आगामी विधानसभेचे अंदाज सुद्धा व्यक्त होऊ लागले, ज्यामध्ये मेट्रिकच्या सर्वेनुसार महायुतीला 137 ते 152 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय। महाविकास आघाडीला 129 ते 144च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर 3 ते 8 जागांवरती विजयी आघाडी मिळवतील अशी शक्यता व्यक्त होते। तर हा मेट्रिकचा सर्वे आहे, ज्यानुसार महाविकास आघाडी, महायुती आणि इतरांच्या जागा आपण पाहतोय। तर पुढचा पोल आहे महाराष्ट्र लोकपोल। या सर्वेनुसार महायुतीला 115 ते 128 जागा, तर महाविकास आघाडी 141 ते 154 जागांच्या आसपास राहील अशी शक्यता व्यक्त होते। आणि बहुतांश सर्वेमधनं महायुतीची पिछेहाट दिसत असतानाच भाजपच्या अंतर्गत सर्वेमधनं सुद्धा विदर्भामध्ये महायुतीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीला भाजपच्या अंतर्गत सर्वेपेक्षा सुद्धा कमी जागा मिळतील असा दावा केलाय। आम्ही किमान 170 ते 175 जागा महाविकास आघाडी, त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू, याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। ज्या काही खोट्या आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आलेली होती, लोकांना आता ते कळलं की भाजपच
हा महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्रद्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा विदर्भात त्यांना मिळतील. तर कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावरती येणारे ओपिनियन पोल, विविध सर्वे हे त्या वेळच्या स्थितीचा अंदाज व्यक्त करत असतात. पण गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता सर्वे किंवा पोल आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये बराच फरक पडल्याचं दिसलंय. विदर्भाचा सर्वे हा भाजपचा इंटरनल सर्वे असल्याचं कळतंय. जशा निवडणुका जवळ येतील तसे या सर्वेंचं प्रमाण सुद्धा वाढेल. आता प्रत्यक्ष निवडणुकांनंतर आणि निकालानंतर विदर्भातल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेचे आकडे खरे ठरतात की नाही हे बघावं लागेल. आणि यानंतरची बातमी आहे विधानसभेसाठीच्या टीम भाजपची. तर आगामी विधानसभेसाठी टीम भाजप सज्ज आहे. भाजपकडनं अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी एक 6 सदस्यीय समिती स्थापन केल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीमध्ये ही टीम प्रदेश, जिल्हा आणि तालुका स्तरावर काम पाहिल. या समितीमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांवरती जबाबदारी दिली गेल्याचं चित्र आहे. विदर्भाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर, तर मराठवाड्याची अशोक चव्हाणांवर. कोकण विभागाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची मुरलीधर मोहोळ यांच्याकडे. मुंबईची जबाबदारी असेल आशिष शेलार यांच्यावर, तर उत्तर महाराष्ट्राची गिरीश महाजनांकडे. पण ही टीम फक्त 6 जणांची नसून पक्षातल्या 19 नेत्यांवरती मोठी जबाबदारी असल्याचं प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय. राज्यामध्ये 19 लोकांची टीम आहे. 19 आहे, त्यात पंकजाताई आहे, चंद्रकांत दादा आहे, सुधीर भाऊ आहे, दानवे साहेब आहे, मी आहे, देवेंद्रजीत आहे, नेते त्यांचे. त्यामुळं 19 प्रमुख नेते महाराष्ट्रामध्ये आपापल्या भागात काम करणार आहे. तर या 6 जणांच्या यादीतली जवळपास सगळीच नेते मंडळी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असल्याची चर्चा सुद्धा रंगतेय. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. फडणवीसांच्या मर्जीतल्या नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. दुसरं नाव अशोक चव्हाणांचं. मराठवाड्यातला भाजपचा चेहरा म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं. काँग्रेसमधून आलेल्या चव्हाणांना लोकसभेत नांदेड राखता आलं नसलं तरी विधानसभेसाठी मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तिसरं नाव रवींद्र चव्हाण. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या गोटातले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. डोंबिवलीचे आमदार असलेल्या चव्हाणांवरती विधानसभेसाठी भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोकणाची जबाबदारी असेल. तर देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळांना विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्र सांभाळायचं आहे. भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांना उत्तर महाराष्ट्रासाठी भाजपनं पसंती दिल्याचं दिसतंय. या पट्ट्यातल्या जागा भाजपसाठी महत्त्वाच्या असल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासमोरचं आव्हान सुद्धा मोठं असेल. तर मुंबईची जबाबदारी आहे अमित शहांच्या मर्जीतले मानले जाणारे आशिष शेलार यांच्यावर. मुंबईत लोकसभेला बसलेला फटका भरून काढण्याचं आव्हान आशिष शेलार आणि टीम भाजपकडे असेल. आणि या प्रमुख नेत्यांसोबत आणखी काही नेत्यांची नियुक्ती विधानसभेला उत्तम कामगिरीसाठी करण्यात आल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलंय. जाहीरनामा समिती जी आहे यामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या राज्याचे मंत्री आहेत. विशेष संपर्क समिती त्यामध्ये आपल्या राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आहेत. सामाजिक संपर्क समितीमध्ये पंकजाताई मुंडे आहेत. महिला संपर्क समितीमध्ये आमच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर आहेत. कृषी क्षेत्र समितीमध्ये आमचे राज्यसभेचे सदस्य अशोकराव चव्हाण आहेत. लाभार्थी संपर्क समितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत. युवा संपर्क समितीमध्ये आमच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आहेत. तर भाजपनं 2014 साली स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली. त्या निवडणुकीत भाजपनं 122 जागा जिंकल्या. तर 2019 साली भाजपची शिवसेनेसोबत युती होती. भाजपनं 2019 साली 105 जागांवर विजय मिळवला. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती आहे. म्हणजे 2024 साली अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
नवरात्रीमध्ये भाजपच्या पहिल्या 50 जागा जाहीर होण्याचा सुद्धा दाट अंदाज आहे. त्यामुळे लोकसभेत बसलेला फटका टीम भाजप आता विधानसभेला कसा भरून काढते हे पाहावं लागेल. या बातमीसोबतच आपण एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात परत भेटूया.